नमस्कार मित्रांनो, तुमचं लर्न विथ पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण अशा प्रोग्रामिंग लँग्वेजबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जी गेली 30 वर्ष अनेक ॲप्लिकेशन्स अगदी सहजरित्या चालवत आली आहे. तर ती म्हणजे जावा. तर जावाबद्दल समजून घेण्याआधी त्याची एक बॅक स्टोरी आहे, की जावा अस्तित्वात कशी आली, त्याची गरज का पडली, हे आधी पाहून घेऊया. तर साल होतं 1991, म्हणजेच 90चं दशक. जेम्स वॉसलिंग आणि त्यांची टीम सन मायक्रोसिस्टीम कॅलिफोर्निया ही कंपनी, जी ओरेकलनं 2010 साली स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतली, इथे एका ग्रीन प्रोजेक्टवरती काम करत होते. त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्ससाठी सॉफ्टवेअर बनवणं. पण त्यांनी एक प्रॉब्लेम फेस केली. त्यांनी जे सॉफ्टवेअर बनवलं, ते सॉफ्टवेअर त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती रन करण्यासाठी पुन्हा नवीन कोड लिहावा लागायचा. म्हणजेच साठी वेगळं, विंडोजसाठी वेगळं, लिनक्ससाठी वेगळं. म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्म आणि त्याच्या स्पेसिफिकेशननुसार वेगवेगळे सॉफ्टवेअर्स बनवले. म्हणजेच एक सॉफ्टवेअर जे एकदा कोड लिहून बनवलं गेलं, ते वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर चालेल. मग ह्यावरती एक सोल्युशन म्हणून त्यांनी एक स्पेशल रन टाईम बनवण्याचा ठरवलं. जे रन टाईम एकदा तर म्हणजे जो काही कोड लिहिला आहे, तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती रन करेल. त्यातूनच त्यांनी ओक ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज डिस्कवर केली. तर ओक हे प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं नाव ओक पडण्यामागं एक कारण होतं. जेम्स वॉसलिंग यांच्या ऑफिसच्या बाहेर ओकचं झाड होतं, त्यावरून त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं नाव ओक पडलं. पण पुढे जाऊन 1995मध्ये काही ट्रेडमार्क इश्यूमुळे त्यांना हे नाव बदलावं लागलं. म्हणून एक कॉफी लँडच्या नावावरून एक नाव पडलं, त्याला जावा असं म्हणतात. तर हेच कारण होतं जावाच्या अस्तित्वात येण्याचं. आणि जावा त्यानंतर इंडिपेंडंट नेचरमुळे खूप फेमस झालं. त्यामुळे जावानं आपल्याला जे दिलं ते होतं वोरा प्रिन्सिपल, राईट वन्स रन एनिवेअर. यामुळे एकदा कोड लिहायचा आणि तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती रन करायचा, हे खूप इझी झालं. आणि ते इझी झालं जावामध्ये असणारं इंटरनल JVM, जो की प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी सेपरेट असतो. त्या प्लॅटफॉर्मला डिपेंड ज्यामध्ये एकदा कोड लिहायचा आणि तो कोड एक युनिव्हर्सल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केला जातो, ज्याला आपण बाईट कोड म्हणतो. आणि तो कोड JVM ज्या त्या प्लॅटफॉर्मनुसार रन करतो. आणि यातूनच जावाला इनिशियल डेजमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. C++मुळे आपण फक्त नेटिव्ह लँग्वेजमध्येच कोड करू शकतो. नेटिव्ह प्लॅटफॉर्मलाच तो कोड चालायचा, ज्यामुळे आपण मल्टिपल प्लॅटफॉर्मला सेम कोड चालवू शकलो. आणि इथूनच पहिला JDK जानेवारी 1996मध्ये रिलीज केला. तर 2026पर्यंत येता येता त्याचे अनेक व्हर्जन्स रिलीज झाले. मेजर अपडेट्स, लँग्वेजमध्ये होणारे अपडेट्स. तर ते ह्या चार्टमधले पहिलं JDK 23 जानेवारी 1996मध्ये रिलीज झालं, ज्यामध्ये अगदी कोर जावा होतं. आणि त्या काही विंडोज ॲप्लिकेशन्स चालवण्यासाठी जे काही AWT ॲब्स्ट्रॅक्ट विंडो किट्स ॲपेलेट्स होतं, ते खूप फेमस होतं. असंच पुढे वर्षानुवर्षे जावामध्ये इव्हॉल्वमेंट होत गेले, अपडेशन आले. मेजर अपडेट जावा 8मध्ये आला, ज्यामध्ये लॅम्बडा एक्सप्रेशन, स्ट्रीम API आले, ज्यामुळे जावा अधिक प्रोसेसिंगला फास्ट झाली. बॉयलर प्लेट कोड रिड्यूस झाला आणि जावाला खूप प्रसिद्धी मिळाली. इंडस्ट्रीमध्ये जावा खूप वापरण्यात यायला लागली. त्याच्या अनेक फीचर्स डिस्ट्रीब्युटेड नेचर्स, वेब ॲप्लिकेशन्समध्ये वापरण्यात येणं आणि होणाऱ्या जे काही स्केलेबिलिटी असतील किंवा सिक्युरिटी असेल, जेव्हा खूप फेमस झाली आणि इंडस्ट्रीमध्ये वाढत गेली. तर असेच जावाचे व्हर्जन्स रिलीज होत गेले. 2018 पासून तरी 2017 दर 6 महिन्याला एक व्हर्जन्स रिलीज होत गेले. प्रत्येक 6 महिन्यामध्ये जावाचं नेक्स्ट व्हर्जन रिलीज होत गेलं, ज्यामुळं फास्ट डेव्हलपमेंट व्हायला लागले, अपडेशन यायला लागले. त्यामुळे खूप सारी लार्ज कम्युनिटी जावाकडे झाली. आणि जावाचं LTS व्हर्जन जे की लॉंग टर्म सपोर्ट असतं जावाकडून,
तर लेटेस्टली जे लेटेस्ट व्हर्जन रोल आउट झालं त्याच्यावर 25 आहे. त्याच्या आधी जेव्हा 21 होतं, जेव्हा 17 होतं, जेव्हा 17मध्ये आलेले रेकॉर्ड क्लासेस असतील किंवा सील क्लासेस हे फीचर्स, तसे जेव्हा 21मध्ये आलेला व्हर्च्युअल थ्रेड्स यामुळे मल्टी थ्रेडिंग असेल किंवा कॉन्करंट प्रोग्रामिंग असेल यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली. तसेच जेव्हा 25मध्ये जो काही मेन मेथडचा रिडंडंट कोड होता, म्हणजे जो काही मोठा कोड होता तो खूप रिड्यूस झाला. पण फक्त वॉइड मेन लिहून ते कोड कोणत्याही फाईल आपण क्रिएट करू शकतो विदाउट क्लास, मॅन्डेटरी क्लास क्रिएशन. आणि जेव्हा खूप इव्हॉल्व होत चालली आहे, जेव्हा 26मध्ये जे काही इम्प्रूव्हमेंट आहे ए ओ टीमध्ये सध्या इम्प्रूव्हमेंट्स आहेत अहेड ऑफ टाईम कंपायलर, आणि जेव्हा जे काही प्रोसेसिंगला वेळ लागतो तो फास्ट होत चालला आहे. परत नवीन नवीन फीचर्समुळे जावा अधिक फास्ट आणि पॉप्युलर होत चालले. गेली 30 वर्ष जी जावा इंडस्ट्रीला आजही जावा लागते, त्यावरून ती लँग्वेजची पॉप्युलॅरिटी होते आणि ती लँग्वेज इतकी स्केलेबल आहे आणि सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. अशा पद्धतीने जावाची इव्हॉल्वमेंट होत आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये जावाच्या हे मेन जे काही एडिशन्स आले त्यामध्ये जे मेन फीचर्स रिलीज झाले ते पण पाहून बघू. तर आता आपण नेक्स्टली जावा काय हे पाहू आणि त्यानंतर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे फीचर्स पाहू. तर आत्तापर्यंत आपण जावाची हिस्ट्री बघितली. आता आपण ॲक्च्युअल जावा काय ते बघू. तर मला एक पिझ्झा हट म्हणजे पिझ्झा रेस्टॉरंटमधून एक पिझ्झा मागवायचा आहे. समजा हे पिझ्झा रेस्टॉरंट आहे आणि इथून मला एक पिझ्झा मागवायचा आहे. तर मी काय करेन, ॲप ओपन करेन एखादं जे हवं ते स्विगी किंवा झोमॅटो, त्यावरती जस्ट ऑर्डर देईन आणि ती ऑर्डर रिक्वेस्ट पिझ्झा रेस्टॉरंटला जाणार. तिथं ते पिकअप करणार, किती पिझ्झाज हवे, त्यासाठी मटेरियल काय हवं, नंतर ॲक्च्युअल पॅकिंग कसं करायचं आहे, तर त्याचा ॲड्रेस कुठं आहे, त्याची शिपिंग काय आहे, या सगळ्या गोष्टींची काळजी त्यांना घ्यावी लागते ॲट द लो लेवल, म्हणजे एकदम ग्राउंड लेवलला. आपलं काम काय, हाय लेवलला फक्त टॅप करायचा एक पिझ्झा आणि तो ऑर्डर करायचा आणि प्लेस करायचा, इतकंच काम आपलं आहे. तर जावाचंच तसं आहे. बेसिकली आपल्याला कम्प्युटरशी प्रोग्रॅम करायचं आहे, म्हणजे कम्प्युटरला काहीतरी काम द्यायचं. कम्प्युटरला समजते 0 आणि 1, याच्या व्यतिरिक्त काही समजत नाही. आणि ते काय करतं, असेंब्ली लँग्वेज एक असते कम्प्युटरशी खूप जवळची लँग्वेज, जी की लो लेवल लँग्वेज आहे, ती यूज करते. आणि त्यामध्ये इन्स्ट्रक्शन असतात कम्प्युटरला की ही स्टेप कर, हे ॲड कर, हे सबस्ट्रॅक्ट कर, अशा गोष्टी असतात ते कम्प्युटरला सांगतात. मग आपण ज्यावेळी डायरेक्टली तर आपण कम्प्युटरशी बोलू शकत नाही, मग आपल्याला काहीतरी हाय लेवल हवं ना, जे की आपलं काम तर कम्प्युटरवर असेल. तर हे जे हाय लेवल काम आपल्याला पोचवण्याचं काम जे कोण करत असेल तर ते हे एक लँग्वेज, त्याला आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणतो बेसिकमध्ये. आजपर्यंत अजून अशी एकही प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही जी की प्लेन इंग्लिशमध्ये काम करेल. बेसिक प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा एक सिंटॅक्स असतो प्रत्येक, सीचा आहे, सी प्लसचा आहे, तसंच जावा. मग जावा ही हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज, ज्यामध्ये आपण त्याच्या सिंटॅक्समध्ये जे ह्युमन अंडरस्टँडेबल आणि रीडेबल त्या फॉर्ममध्ये आपण एक प्रोग्रॅम लिहिणार, प्रोग्रॅमिंगचे स्टेप्स लिहिणार, मला ह्या गोष्टी अशा पाहिजे, आणि ते जावाचं काम जो काय प्रोग्राम तो कम्प्युटरपर्यंत पोहोचवणार आणि ते कन्वर्ट होणार मशीन लँग्वेजमध्ये, आणि तिथून मग तो कोड मशीन लँग्वेजमध्ये मशीनवरती एक्झिक्यूट होणार, जो काय आउटपुट आहे तो पुन्हा आपल्याला रिटर्न होणार. तर अशा प्रकारे ही जावा हाय लेवल लँग्वेज असते, प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. ही झाली जावाची ॲक्च्युअल म्हणजे जावा काय आहे आणि कशासाठी यूज करतात, आणि त्याची एक जनरल डेफिनेशन आहे. जावा काय आहे तर एक हाय लेवल ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, जे काय आपण रिअल वर्ड्समध्ये ऑब्जेक्ट बघतो, म्हणजे रिअल ऑब्जेक्ट काय, वस्तू म्हणजे जे आपण मॅप करू शकतो. जसं की समजा एक झाड आहे, ट्री आहे, तर त्याला काय असणार आहेत, फीचर्स असणार आहेत, म्हणजे किती फ्रूट्स आहेत,
बेसिकली यूज केली आहेत आणि त्याचं बिहेवियर असणार आहे. तर हे जे रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट्स आहे ते ॲक्च्युअल जावामध्ये मॅपिंग करायचं काम, म्हणजे इन द फॉर्म ऑफ ऑब्जेक्ट्स, त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड इन डिटेल आपण पाहू. त्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्सी. प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्सी जे की जावाचं एक फेमस प्रिन्सिपल आहे, ज्यामुळे जावा इतकी फेमस आहे. म्हणजे आपण काय करतो, जावाचा कोड लिहितो, बेसिकली तो कंपाईल करतो आणि एक युनिव्हर्सल फॉर्मॅट ज्याला आपण डॉट क्लास म्हणतो त्यामध्ये तो कोड पुढे जाऊन JVM जो कोणत्या प्लॅटफॉर्मवरती असेल त्या प्लॅटफॉर्मवर तो एक्झिक्यूट करतो. म्हणजेच काय, जावाचा कोड जो काय आपण एकदा लिहिलेला कोड आहे तो आपण कोणत्याही प्लॅटफॉर्मवर एक्झिक्यूट करू शकतो. त्यालाच आपण ओव्हरऑल प्रिन्सिपल म्हणतो, राईट वन्स रन एनिवेअर. ह्यामुळे जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट बनते. आणि बाकी गोष्टी सिक्युअर, रोबस्ट आणि मल्टीथ्रेडेड प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये फीचर्सच्या वेळी बघू. आणि ही प्रिन्सिपल वापरते म्हणून ती वाईडली एंटरप्राइज, वेब, मोबाईल, क्लाउड आणि डिस्ट्रीब्यूट ॲप्लिकेशनमध्ये यूज केली जाते. तर हा झाला इंट्रोडक्टरी व्हिडिओ ऑफ जावा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जावाचे फीचर्स बघू.